एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या सामन्यामध्ये श्रीकांत शिंदेंनी एंट्री घेत गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलं होतं। वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना गणेश नाईकांनी थेट इशाराच दिलाय। माझ्या नादाला लागलात तर माझी खासदार करून टाकेन असं नाईकांनी सांगितलं आणि त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी पलटवार केलाय। नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलंय। त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद वाढण्याची शक्यता आहे। अजून सुद्धा सांगतो की माझ्या नादाला तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे ना, त्यांचं परवानगी करायला पाहिजे। म्हणजे गणेश नाईक लीड ते ठाणे पालघर एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिकेत देणार किंवा मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माझी खासदार म्हणून लावावा। ठाण्यामध्ये इथला ठाण्याचा जो अति आगाऊ खासदार त्याला मी तसं ओपन सांगितलं, तुला माझी कायमचं आयुष्यभर माझी खासदार म्हणून लावा। हे मी नाही लावणार, ही ठाण्याची आणि कल्याणची जनता फक्त गणेश नाईक फक्त लीड घ्यायची। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस आणखी वाढत चाललाय। भाजप पाठोपाठ शिवसेनेनंही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याचं शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी जाहीर केलंय। त्यामुळे भिवंडी महापालिकेतील सत्तेची समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे। आज महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा दिवस असून 20 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोण यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विलास पाटीलवर पोलीस कारवाई झाल्यामुळं शिवसेनेचे महापौरासाठीचं उमेदवार आणि उपमहापौरासाठीचं उमेदवार उद्या दोन्ही फॉर्म जे आहे शिवसेना भरणार आहे। त्याच्यामुळं शिवसेना ही निवडणूक जी आहे महापौर आणि उपमहापौराची शिवसेना लढणार आहे। नाशिक महानगरपालिकेची आज पहिली महासभा होतीये। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर ही महासभा होणार आहे। महापालिकेची तिजोरी असणाऱ्या स्थायी समितीचे सदस्य आणि सभापती होण्यासाठी नगरसेवकांमध्ये मोठी चढाओढ आहे। महापालिकेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे 9, शिंदे आणि मनसे आघाडीचे 4, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीचे 2, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आघाडीचा 1 सदस्य स्थायी समितीवरती जाणार आहे। या सदस्यांची नावं पक्षांच्या वतीनं महासभेमध्ये सादर केली जातील आणि त्यानंतर महापौर हिमगौरी आडके या नावांची घोषणा करतील। मालेगावामध्ये उपमहापौर शाने हिंदी यांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोमुळे 2 दिवस मालेगावात तणावाचं वातावरण होतं। महापालिका प्रशासनानं टिपू सुलतानचा फोटो काढून टाकला, मात्र दालनाची दुरुस्ती सुरू असल्यानं फोटो काढल्याचं उपमहापौरांनी सांगितलं। दरम्यान 2 दिवसांच्या सुट्टीनंतर आज महापालिका सुरू होणार असल्यानं हिंदुत्ववादी संघटना उपमहापौर शाने हिंदी यांच्या दालनापुढे आंदोलन करण्याची शक्यता आहे। टिपू सुलतानचे फोटो जिथे जिथे असतील तिथून सरकारनं ते काढून टाकले पाहिजेत अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। काँग्रेसची विचारधाराच या लेवलची आहे म्हणून तर आज ते रस्त्याला गेलेले आहेत। काँग्रेसला देशाच्या हिताचं कधी काही पडलेलं नाही, राष्ट्रपुरुषांचं काही पडलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पूर्ण उलटे वागणारी ही लोक आहेत आणि म्हणून अशा पद्धतीची स्टेटमेंट ही लोक करतायत। खरं तर या सगळ्यांना जोड्यानं हाणायची गरज आहे। राज्यामध्ये जे अशा पद्धतीची स्टेटमेंट करतायत त्यांच्या गळ्यातच हे फोटो अडकवले पाहिजे। तुम्हाला प्रेम उतू चाललंय, पोरांची नावं वगैरे ठेवा ना त्या नावानं। आणि टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं सर्वस्वी चूक आहे। दैनिक सामनातून टिपू प्रेमी मुस्लिमांना कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत। टिपू सुलतान नायक आणि योद्धा असं
टिपू सुलतान हा पाकिस्तानात नायक आणि योद्धा आहे असं दैनिक सामनात लिहिण्यात आलेलं आहे. भाजपनं राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केल्याचं देखील सामनात लिहिण्यात आलेलं आहे. भाजपनं फायद्यासाठी टिपूची कबर खणली, त्यात ते पडले. मुंबईतल्या रस्त्यांना टिपूचं नाव द्यायचा प्रयत्न भाजपचाच होता, तसा प्रस्ताव भाजपचा होता असाही दावा सामनानं केलाय. टिपूच्या नावानं भाजपचं टिपऱ्या बनवणं सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळांनी भाजपच्या हातीत कोलीत दिलं. टिपू आणि शिवरायांची तुलना होऊच शकत नाही. टिपूचं नाव घेतल्यावर भाजपवाल्यांना सोयीनुसार शिसारी येते. ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवण्याची घाई पेशव्यांना होती. ब्रिटिश राजवटीचा प्रतिकार करणारा पहिला भारतीय राजा टिपू सुलतान होता असं सामनातून लिहिण्यात आलेलं आहे. गोंदियामध्ये कथित बाळ विक्री प्रकरणाचा आरोप असलेल्या डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेत. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्याच्यावरती भंडाऱ्यात खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बाळ विक्री प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. उलट ते बाळ कमी वजनाचं जन्माला आल्यानंतर त्याच्यावर अनेक दिवस योग्य उपचार केल्याचा दावा डॉक्टर बाजपेयींनी केलाय. दरम्यान आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. हमारे पे जितने आरोप लगाए गए हैं, जितनी कलमें लगाई गई हैं, बच्चे की किडनैपिंग की कलमें लगाई गई हैं, जबकि ओरिजिनल माँ बाप सामने हैं, लेने वाला सामने है, तो यहाँ पे किडनैपिंग का भी कोई प्रश्न नहीं है. तो ये सारे के सारे आरोप बेसलेस लगाए गए हैं और जिस हिसाब से हमारा पक्ष कोई सुनना ही नहीं रहा है, हमको बोलने का मौका ही नहीं दिया जा रहा है. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती 3 फेब्रुवारीला झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर महामार्गाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसंच वाहतूक व्यवस्थापनावरही टीका होतीये. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. इंडियन रोड काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार आहे. ही समिती पुढील 60 दिवसात सविस्तर अहवाल सादर करेल आणि त्यानंतर अहवालातल्या शिफारसींनुसार उपाययोजना राबवण्यात येतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 9 मार्च रोजी चर्चेनंतर मतदान होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध महत्त्वाचा ठरणार आहे. ओम बिर्ला हे पक्षपाती आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनात बिर्लांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू दिलं नाही. तसंच महिला खासदारांकडून मोदींवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला असा संभ्रम पसरवला असा आरोप करत विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.